अकार उकार मकार, त्याच्यामध्ये विश्व ब्रह्मावर आत्मा ब्रह्म आणि ओंकार आहे. त्याचे चार चार पान. आत्म्या अगोदर आत्म्याचे, मग ब्रह्माचे, नंतर विश्व, तेजस, प्राज्ञा आणि सर्व साक्षी. पुढे विराट हिरण्यगर्भ ईश्वर, ईश्वर साक्षी. अकार उकार मकार शुद्ध ब्रह्मा मात्र. आपल्याला अभेद चिंतन करायचं आहे. आणि वेदांत शास्त्राचा सिद्धांत आहे ना, नेहना नास्ति कंचन, अद्वैतवाद. कोणता वाद? अद्वैताची सिद्धी करून टाक. पंचदशीमध्ये त्याचं प्रकरण आहे, स्वतंत्र प्रकरण आहे. त्याच्यामध्ये आतापासून द्वैतापर्यंत विचार केला आहे. आता तुमचा विचार सागर झाला पाहिजे ना, तर ते समजेल. नाही करत झोप यायचं दुसरं काही कारणच नाही. हे कुठलं आणलं? हे कशाकरता चाललेलं आहे? लय चिंतन. सगळ्याचा लय झाल्यानंतर जे तत्व शिल्लक राहतात त्याला ब्रह्म असं म्हणतात. लय चिंतन कसं कोणाकरता सांगितलं? मंद अधिकारी. मंद म्हणजे किती वेळा सांगितलं तरी ध्यानात येत नाही. पालत्या घागरीवर दे पाणी. ते एक विद्यार्थी होता, म्हणतात मारुतीबाबांच्या प्रवचनामध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये किंबहुना म्हणून बरेच वेळ आलेलं आहे. किंबहुना म्हणजे फार काय सांगू. त्याला विचारायचे किंबहुना म्हणजे फार काय सांगू बरं का, लक्षात ठेव. 1 मिनिट गेला की पुन्हा त्याला विचारायचे किंबहुना म्हणजे काय. ते काही नाही, पालत्या घागऱ्यावर दे बरं का. सांगून सांगून ते मारुती आहे बेजार. आणि याचा काही उपयोग नाही. तिचा नळी पंकली आणि इकडून तिकडून गेले, हात शिराला मार्गच नाही. याला कोणता तरी म्हणतो पुढे अधिकारी झाला ना. कालांतराने काय होतं? अधिकारी का जन्माला येत असतो का? मग गरीब श्रीमंत कुठे जन्माला येते का? मग अधिकारी झाला की पुढे तरी कीर्तनाचं पुस्तक लिहिलं. मग त्या अधिकाराला सुद्धा अधिकारी करण्याकरता लय चिंतन आहे. जरा पाठ नसेल, होत नसेल ऐकल्याबरोबर, मग त्याला कोणता उपाय सांगावा लागेल? घोकणे. घोकणे का झोप नाही? वेदांताचे पाठ असतात ना, त्याच्यात जिज्ञासू लागतं. सर्वसामान्य नसते. तेव्हा आत्मा जगाहून आणि कोशाहून काय भिन्न आहे की नाही? मग तेवढ्यावर त्याच्यात पंचकोश आहे. किती? पंचकोश म्हणजे आत्मा आहे का? आत्मा त्याच्याहून भिन्न आहे की नाही? पंचकोश म्हणजे काय? पण एवढ्यावर काम भागते का? मग काय केलं पाहिजे? कृतकृत्यता प्राप्त होण्याकरिता जीव ब्रह्माचा अभेदाविषयी त्याला महावाक्य विचार. कोणता विचार? त्याच्यामध्ये पूर्वपक्ष, उत्तर पक्ष. पूर्वपक्षामध्ये जीव ब्रह्मरूप होऊ शकत नाही. कसा पूर्वपक्ष केला? नाही सांगत. अरे गेल्या 4थ्या तरंगामध्ये नाही. जीव कसा आहे? पाप पुण्याचा आहे का नाही? करता आहे. पुढे काय? पंचक्लेश त्याच्या पाठीमागे भेद आहेत. 3 प्रकारचे काय भेद आहेत, आहे का नाही? याच्यामध्ये सजातीयता आहे का विषमता आहे? विषमता आहे. मग आता भिन्न भिन्न असल्यानंतर जीव ब्रह्मरूप कसा असू शकेल असा प्रश्न आहे. आणि यांना काय सांगायचं? जीव किम स्वरूप आहे? ब्रह्मरूप आहे सांगायचं. मग आता कसं? हे जरी दिसत असलं तरी सुद्धा जीव किम स्वरूप आहे. तुमच्या दुसऱ्या तरंगात केलेलं आहे.
चौथ्यामध्ये सुद्धा गेले हो. आहे का नाही. भेद जरी दिसले उपाधिकृत भेद आहे. कोणते भेद आहे? उपाधिकृत. आत्मा उपाधी म्हणून काय आहे? भिन्न आहे. उपाधीशी त्याचा काही संबंध नाही, पण त्याला विवर्तवाद संबंध. वेदांतशास्त्रामध्ये जगत हे विवर्त म्हणजे अध्यक्ष नाही करत. विवर्त विशेषेण वर्तते, तुला विवर्त की पंचदशीत आहे. परिणामवाद, आरंभवाद, विवर्तवाद, शून्यवाद असं चिंतन आहे. जाऊ दे. तुम्हाला दुसऱ्या तरंगामध्ये हा विषय आलेला आहे. तुम्हाला येऊन गेला की त्यांनी बरोबर जीवाचं आणि ब्रह्माचं, गाढवाचं आणि घोड्याचं काय होत नाही. गाढवाचं घोडं होत. हे ऐक्य होत नाही. आज तो काय ऐक्य होत नाही. गाढवाचं घोडं हो तसं जीवाचं आणि ब्रह्माचं काय होत नाही. मग त्याच्याकरता साधन आहे. त्याच्याकरता मग कोणते साधन सांगितले? श्रवण म्हणून केने रे ज्ञान बरं आहे. जाऊ दे. ब्रह्मज्ञान आहे, ब्रह्मप्राप्तीचं साधन आहे. आणखी काय आहे? ब्रह्मप्राप्तीचं साधन. अरे ब्रह्म तर आहेच की, त्याची काय प्राप्ती करून दे? काल झालं ब्रह्मनिवृत्ती. मग ब्रह्मप्राप्ती म्हणायचं. घरी चिंतन करत जाणं. मग ब्रह्मज्ञान आहे, ब्रह्मप्राप्तीचं साधन नाही. कोणी विचारलं का साधन नाही? ब्रह्म हे मुळामध्ये. मग काय प्राप्ताची प्राप्ती असते. मग कशाकरता साधन आहे? ब्रह्म आत्मा ब्रह्मरूप नाही हे निवृत्त करण्याकरता आहे काय त्याच्यात साधनाचा काय केलेला आहे विचार घे. मुळाचा ब्रह्मरूप आत्मा आहेच की, त्याला काय ब्रह्म काय? मुळचा सिंह आहेच की, त्याला काय पुन्हा सिंह करायचा काय? मग तो समजतो काय? मग तो मेंढीपणा घालवण्याकरता विचार आहे. असं कोणी नाही तर लोक म्हणतील ब्रह्मज्ञानी ब्रह्मप्राप्तीचं काय आहे ते विचारायला ना. तुम्हाला कोण्या बुवानी शिकवलं? थोडं विचार झालं असा शिकवला काय? जाऊ द्या. किंवा कृतकृत्यता होण्याकरता आणि आत्मा ब्रह्मरूप कळायला पाहिजे. काय कळायला पाहिजे? योगी लोकांना समाधीमध्ये आत्मा कळतो पण ब्रह्मरूप कळत नाही. आणि वेदांतशास्त्रामध्ये त्याच्या पलीकडची अवस्था तो आत्मा किंमस्वरूप कळायला पाहिजे. चांगदेवाला आत्मा कळाला, समाधी लागत होती ना. समाधीमध्ये कोण असते? आत्मस्वरूपच असते ना. आपल्याला समाधी लागते पण ती कुठे लागते? मग पाठामध्ये लागते. आणि त्याला आत्मा ब्रह्मरूप आहे. त्याच्याकरता चांगदेवपासष्टी नावाचा ग्रंथ आहे. लपवणी जगदाभास सुंदर ग्रंथ आहे. जाऊ दे. तेव्हा योग्याला आत्मा कळाला पण तो ब्रह्मरूप नाही. त्याप्रमाणे तुमच्या चांगदेवाला आत्मा काय झाला पण तो ब्रह्मरूप आहे नाही कळाला. ती कोणी भरून काढली? मग ऐका ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणाला आणि तो आत्मा ब्रह्मरूप आहे. तेव्हा जो ऐका झाला काय जीवनमुक्त झाला, योगी जीवनमुक्त. मग जीवनमुक्ती प्राप्त झाली. ते आत्मा ब्रह्मरूप आहे. त्याच्याकरता अभेद चिंतन आहे. कोणतं चिंतन? ज्याला हे ज्ञान होत नाही त्याच्याकरता लयरूपी साधन सांगितलेलं आहे. बरोबर क्रमाक्रमाने त्याचा काय करायचा? लय करायचा. एकदम उडी मारायची नाही. नाही तर या पायरीवरून एकदम उडी मारली हे का पुराणी पडला बघा खाली
अरे कसं काय झालं, डोकं फुटलं तुझं, पडला. मग पायरीवर पडला कसा तो. तर म्हणलं जरा बघायला लागलो. प्रत्येक पायरीवर पाय न ठेवता 2-4 ओलांड्यावर पाय ठेवायला प्रॅक्टिस करत होतो म्हणलं. मग खरं क्रमाने जायचं कशाने. आता लय चिंतन होऊन गेलं की तेव्हा आपण भरपूर केलं की करण्याचा विचार नाही का. शेवटी अंतिम तत्व कोणतं राहायचं. मग एखादा पृथ्वीचा लय कशात करायचा, जलाचा, तेजाचा, वायूचा, आकाशामध्ये आकाशाचा, आणि पुढे मायेचा कोण काय माय सांगता. मायेचा लय आकाशात करायचा म्हटल्यानंतर जमेल का. माया नावाची वस्तू काय झाली पाहिजे, सिद्ध झाली पाहिजे. माया खरोखरच आहे का ती. मग जगात नसून का भासते, त्याच्या संगती करता काय मानलेली आहे, माया मानली. तुम्हाला गोष्ट सांगली ना, थोड्या वेळाकरता तिला किंमत द्यावी लागते. एखाद्या मुलीला मामा नसतं, विधी अडून नसतं, मग काय करायचं असते. कोणी उपरसून एखादं बघायचं तर सगळं थोड्या वेळापुरता काय होऊन जा, म्हणजे विधी काय होतो, तो खरंच मामा आहे का, मानी आहे काय थोडे. मग जगात संगती करता माय काय केली आहे, मग ते सत्य आहे का ते. मग कधी आहे ते अनादी शांत तिला माया म्हणणार, आणि अनादी अनंत त्याला ब्रह्ममय. ब्रह्माला आधी नाही, पुढे काय नाही. मायेला नाही, तिला आधी नाही पण अंत आहे. ब्रह्म माया कोणापासून झाली, आधी नाही. आणि ब्रह्मज्ञान झालं, मग तिचं लक्षण काय झालं, अनादी अंत. ब्रह्माचं अनादी अनंत त्याला काय म्हणायचं, लक्षणामध्ये फरक आहे. आता हे चाललेलं आहे की कशा करता तिथं हा ओंकार किंवा स्वरूप आहे, ब्रह्मस्वरूप आहे. आणि ओंकार ओंकारासहित ब्रह्म हे आत्मा किंवा स्वरूप आहे, ब्रह्म. नाही का लक्षामध्ये. मग आता कसं ब्रह्मरूपातलं चिंतन करायचं, म्हणून त्याच्याकरता आत्मा, ब्रह्म आणि ओंकार याचे 4 विभाग केलेले आहे. काळा तुमचा तो नकाशा. ते कशावर उपाधी केले, एक स्थूल उपाधी, एक सूक्ष्म उपाधी आणि निरुपाधी, त्याला अनुसरून विभाग केले. स्थूल उपाधी त्याच्यामध्ये आत्म्याचे विश्व, बरे स्वप्नातलं त्याची उपाधी कोणती, स्वप्नातल्याची उपाधी कोणती, सूक्ष्म उपाधी आहे ना. पुढे कारण उपाधी, विश्व, तेजस, आणि पुढे कोणती उपाधी, कारण उपाधी. आणि पुढे ज्याला उपाधी नाही असं साक्षी, शुद्ध स्वरूप. आता एक झालं. पुढे ब्रह्म राहिलं की ब्रह्माचे सुद्धा 4 विभाग करायचे. पहिला कोणता आहे, हिरण्यगर्भ, नाही विराट, पुढे हिरण्यगर्भ, पुढे ईश्वर, अशुद्ध, ईश्वर साक्षी. आता ओंकार, ओंकाराचा आकार, पुढे उकार, पुढे मकार, आणि पुढे शुद्ध झालं. मात्र. आता या सर्वाचा लय करायचा आहे उपाधीच्या ह्याच्याप्रमाणे. स्थूल उपाधी, विश्वाचा लय कशात करायचा, नाही विराटामध्ये वाचत जाणं बरोबर. विश्वाचा अभेद कोणाची दाखवायचा, विराट आहे. विराटाचा अभेद कोणाची दाखवायचा, आकार आहे. पुढे
तेजस तेजस, तेजसाचा हिरण्यगर्भ हिरण्यगर्भ, उकार उकार, पुढे काय प्राज्ञा हिरण्यगर्भ आणि कोणता ईश्वर, ईश्वराचा भेद कोणाची मकर आणि ते शुद्ध स्वरूप. आता काय करायचं, हे पहा, आकार किम स्वरूप आहे मकार स्वरूप, मकार आकार उकार स्वरूप, उकार स्वरूप किम स्वरूप आहे अकार मकार स्वरूप. सगळ्याचा भेद आहे. आणि शेवटी काय राहिला मग शुद्ध झालं. सर्वाचा लय झाल्यानंतर निर्गुण उपासने आहे शेवटी, शुद्ध ब्रह्म आणि निर्गुण स्वरूप राहतात. आहे का, निर्गुण स्वरूप म्हणजे नाही रूप वर्ण गुण कोणताही ते केवळ तत्व, तिथं दुसरं काही नाही आहे का नाही. सूर्याच्या ठिकाणी काय आहे का उपाधी, प्रकाशाशिवाय दुसरं काही. बरं तर करत जा, वाचत जा. वरील कोष्टकात दाखवल्याप्रमाणे आत्म्याचे विश्व तेजस प्राज्ञ आणि त्वमपद लक्ष जीवसाक्षी असे 4 पाद आहेत. जीवसाक्षीस तुरीयही म्हणतात. तसेच ब्रह्माचे विराट हिरण्यगर्भ ईश्वर आणि तत्पद लक्ष ईश्वर साक्षी हे 4 पाद आहेत. ओंकाराचे अकार उकार मकार आणि अमात्र असे 4 पाद आहेत. वेष्टी स्थूल प्रपंचाभिमानी विश्व आणि समष्टी स्थूल प्रपंचाभिमानी विराट या दोघांची उपाधी स्थूल असल्यामुळे विश्व विराट रूप आहे असे चिंतन करावे. विश्व केम स्वरूप आहे, विराट स्वरूप आहे. आता विराट त्याचं स्वरूप कसं आहे ते सांगतात, वाचा. त्या विराट रूप विश्वाची स्वर्गलोक शिर सूर्य नेत्र वायू प्राण आकाश धड समुद्रादी जल मूत्रस्थान पृथ्वी पाय आणि होमातील अग्नी मुख ही 7 अंगे आहेत. हे पहा, हात धरले, विचार सागर विश्वाचा कशाचे स्वर्गलोक चिंतन करायचं. एखादी एक उपाधी आहे ना, विश्व एक उपाधी स्वरूप आहे. विराट स्वरूप विराट आकार स्वरूप आहे. त्याचं स्वर्गलोक अरे एकच आहे ना. हे बघ, सूर्यपादिवान कोण कोण आहे विश्व. उपाधी एक असल्यामुळे विश्व किंवा स्वरूप आहे. विराट स्वरूप उपाधी किती आहे, एकच आहे. हो स्थूल उपाधी आणि पुढे विराटाचा लय आकार आकार. असं क्रमाक्रमाने सगळं घ्यायचं. तेजस किम हिरण्यगर्भ, हो हिरण्यगर्भ उकार, उकार पुढे प्रज्ञा ईश्वर स्वरूप ईश्वर किम स्वरूप. मकार स्वरूप आता काय करायचं, आकार किम स्वरूप आहे उकार स्वरूप, उकार मकर स्वरूप उकार किम स्वरूप आहे. मकर स्वरूप आणि शेवटी काय शिल्लक आहे, अमात्र परमात्मा स्वरूप शुद्ध आत्मस्व परमात्मा स्वरूप आहे. शिल्लक आता याचं थोडं कोष्टक दाखवल्यानंतर विवरण करून सांगतात, वाचायला. वरील कोष्टकात दाखविल्याप्रमाणे आत्म्याचे विश्व तेजस प्राज्ञ आणि त्वमपद लक्ष जीवसाक्षी असे 4 पाद आहेत. जीवसाक्षीस तुरीयही म्हणतात. तसेच ब्रह्माचे विराट हिरण्यगर्भ ईश्वर आणि तत्पद लक्ष ईश्वर साक्षी हे 4 पाद आहेत. ओंकाराचे अकार उकार मकार आणि अमात्र असे 4 पाद आहेत. वेष्टी स्थूल प्रपंचाभिमानी विश्व आणि समष्टी स्थूल प्रपंचाभिमानी विराट या दोघांची उपाधी स्थूल असल्यामुळे विश्व विराट रूप आहे असे चिंतन करावे. असं चिंतन, लय चिंतन म्हणणार. क्रमाक्रमाने त्याचं काय करायचं, लय चिंतन चिंतन करायचं. एखादं लग्न झालं म्हणजे दोचा भेद नष्ट करायचा. असं लग्नामध्ये नाही का, जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत भेद आहे. काय आहे ते आहे का. आणि जो भेद निवृत्त होण्याकरता म्हटलं कापड लावत असं काय तिकडे व दोन्हीकडे. आणि पुढे मंगलाष्टक म्हणण्याकरता काय कीर्तनकार मंगलाष्टक म्हणून दाखवा. आणि शेवटी काय
जर का त्याच्यामध्ये कमीपणा आला तर भेद जसाचे आहे बरं काय मधलं तरी काय असेल कापड असेल आणि मंगलाष्टकं म्हणून झाल्यानंतर मधला भेद करणारं कापड काय करू लागतं आता दोघांचा काय झाला आणि हा म्हणायला लागला म्हणलं मला मुलगी पसंत नाही कापड काढले नंतर मुलीचा बाप काय म्हणतो हानू का आता दोघांचा काय झाला आता साडी इस्टेट कोणाची आहे किती वेळात झाली बसात जीवाचा आणि ब्रह्माचा काय ज्ञान आणि जीव किम स्वरूप होतो ब्रह्माचा जीव ब्रह्म हे विश्वाची माझी घर वेदांत शास्त्र आहे अनेकदा ब्रह्मरूपता प्राप्त झाली म्हणजे ते ब्रह्माचा भावही नष्ट व्हावं लागतं शुद्ध स्वरूप काय राहतं सगळी ब्रह्माची अवच्छेदक त्याला प्राप्त ब्रह्म कुठं उत्पन्न होत आहे का मरत असते का आधी ब्रह्म या बोधावर त्याला बोध दिला माझं सांगा ते नाचत प्रेमचंदे एका जनार्दनी चिदानंद रूप शिव या बोधावर येतं आणि या बोधावर आला म्हणजे सगळी भीती काय तुमच्या गीतेमध्ये आहे ना अभयम सत्व संशय 16व्या अध्यायामध्ये आहे ना वेदांत शास्त्राचं फल कोणतं अभयम सत्व 26 गुणांचा राजा कोण आहे अभयम आहे हे अभय नावाचे श्रीमंती गरिबीचा वेळ पैसा आला तर मनुष्य गरिबीचं गरिबाचा काय होतं श्रीमंत होतं आहे की पण हा जो भेद आहे ना हे कोणी असो ब्रह्मदेवापर्यंत नाही का उपाधीशी जात नसल्यामुळे ब्रह्मदेवही सुद्धा काही पुनरावृत्तीच्या मापा गीतेच्या 8व्या अध्यायात आहे का त्याच्यामध्ये मी घेतलेला आहे ना तो ब्रह्मदेव सुद्धा काय आहे जीवस्वरूपच आहे पुनरावृत्तीच्या मापा आहे काय इंद्र पुण्य संपलं की इंद्राची बोटी काय होते पुण्याची पावटी पुन्हा मृत्यू लोकांमध्ये पुन्हा जन्म पुन्हा कोणत्या योनीत जाईल काही सांगता येत नाही म्हणून ब्रह्माशी कृतकृत्यता प्राप्त इथे इदमद्धम मयान कृतकृत्यश्य जाणून उत्तम पुरुषाला जाणं द्वाविमा पुरुष लोके शरद सर्वाणी भूतानी उत्तम पुरुषस्त्व लोकप्रेमाविषय त्याचा जाणलेली येतात बुद्धिमान तेव्हा कृतकृत्यता प्राप्त होते त्याला काही करायचं शिल्लक राहत नाही तो परिच्छन्न नाही राहिला केवढा झाला तो ब्रह्मस्वरूप ब्रह्म भ्रवणात ब्रह्म निरपेक्ष व्यापक माया सुद्धा व्यापक आहे ईश्वर व्यापक आहे पण ते सगळे सापेक्ष आहे आणि ब्रह्म कसं आहे निरपेक्ष व्यापक त्याच्यामध्ये बृहद्धत्व आहे बघा सर्व व्यापक ब्रह असा व्यापने त्याच्यापासून ब्रह्म हे नाम तयार आहे तात्पर्य कशा करता सांगितलं अभेद सिद्ध होतं वेदांत शास्त्रामध्ये अद्वैतवाद आहे ना इतरांच्या ह्याच्यामध्ये भेद काय तुम्हाला गेलं की 5व्या तरंगाच्या पहिल्या ह्याच्यामध्ये भेदा दुःखाला काय कारण नुसती कल्पना जरी झाली तरी सुद्धा दुःख होते कोणाचं उदाहरण सांगितलं आता काही पुन्हा कशाला सांगा थोडे भेद आहे म्हणून भेदा दुःखाला काय मग भेदाची निवृत्ती कशी भेद कुठे सिद्ध दाखवला नाही ना अभेद कुठे सिद्ध दाखवला भेद सुद्धा बनले बा
जर तुमच्या मतामध्ये सगळा जर अभेद आहे तर मृगजळाने काय केली पाहिजे? ताण गेली जात असते का? नाही. भेदाला की नाही? मृगजळ वेगळं, ताण. व्यावहारिक सत्तेतली. मृगजळ कोणत्या सत्तेत? प्रातिभाषिक सत्तेतला. ताण व्यावहारिक. व्यावहारिक. भेदाला की नाही? हो. साधक बाधक व्यवहार होतो का? नाही. मग तुम्ही दिलेली शंका ही काय नाही? योग्य नाही. उदाहरण योग्य आहे. कारण सत्ता भेदाला कोणता? सत्ताभेद. समान सत्तेमध्ये साधक बाधक काय होतं? व्यवहार होतो. आता दोन सत्ता भेद झाल्या. मग सत्तेचा विचार वेदांत शास्त्रामध्ये ब्रह्माखेरीज करून दोन सत्य आहे, पारमार्थिक आणि एक व्यावहारिक आणि प्रातिभाषिक. प्रातिभाषिक सत्ता कशाला म्हणायची? ब्रह्मज्ञानाशिवाय बाद होतो तिचा. ब्रह्मज्ञानाशिवाय बाद होणारी सत्ता. बरोबर आहे. कोणती सत्ता? प्रतिभाषिक. व्यावहारिक ब्रह्मज्ञानानेच बाद होत होती. आणि पारमार्थिक कोणत्याच दृष्टीने बाद होत नाही. अबाधित. मग ब्रह्म कोणत्या सत्तेत आहे? पारमार्थिक. आणि बाकी जगात व्यावहारिक. पुढे तुम्हाला सगळ्या धरणं सांगू. व्यावहारिक सत्ता आणि प्रातिभाषिक ते काही नाही, एकच सत्ता आहे सगळी. या निशा सर्वभूतानां तस्यां जागृती यस्यां पश्यति सर्वत्र सा निशा. पश्यति. जागृती स्वप्नाप्रमाणे. स्वप्न दोन जग आहे, एकच आहे. सुंदर सभा तरंग आहे त्याच्यामध्ये. 20-25 अद्वैत सिद्धीमधल्या शंका घेतलेल्या आहे. पण हे थोडं समजलं पाहिजे. नाही तर ते प्रश्न स्वप्न ते स्वप्न, जागृती ते जागृती आपल्याला दाखवायचं आहे. स्वप्न आणि जागृती भिन्न नसून किती आहे? एकच. पुढे 6व्या अध्यायामध्ये सांगा. हे कशाकरता सांगितलं? सगळ्या अभेदाचं चिंतन चाललेलं आहे का नाही? आपण आकाराचा अभेद कोणाशी केला? उकाराशी. उकाराचा अभेद मकाराशी. आणि या सर्वाचा भाग झाल्यानंतर काय शिल्लक राहिला? निर्गुण परमात्मा. हे पहा मात्र आहे का नाही? परमात्मा स्वरूप काय राहतं? शिल्लक. तुका म्हणे भेदाभेद. पुढे वाचा. त्या विराट रूप विश्वाची स्वर्गलोक, शिर, सूर्य, नेत्र, वायू, प्राण, आकाश, धड, समुद्रादी जल, मूत्रस्थान, पृथ्वी, पाय आणि होमातील अग्निमुख हे 7 अंगे आहेत. सगळे विराटच आहे. सगळं व्यापक स्वरूप आहे ना. त्याचा शिर कोणता आहे? मग स्वर्गलोक. स्वर्गलोक. नेत्र कोणते? सूर्य, प्राण, वायू, पुढे धडकत आहे आकाश. समुद्र वगैरे कोण आहे? समुद्राला मूत्रस्थान करून मूत्रस्थान करण्याचं कारण काय? नाही एक कोणीतरी पूर्वही होतो बा, तर तिकडून इकडे आला बा महाराष्ट्रात, मुंबईसारख्या ठिकाणी. मुंबईला राहायला कुठं बेवारीस लोकांना जागा आहे? फुटपाथवर काय करतात? पण त्याचे तोंड वाजले झोप होते. आणि ते पूर्वही होता. आणि ते एक वर्ष एक भयंकर आळसी मनुष्य होता. आणि तो खाली झोपलेला आपला माणूस वर माडीवर पूर्वही होता, पण भयंकर आळसी होता. जवळच संडास मत्री घरातून सुद्धा जायला पाहिजे कधी, पण बाकी खरा आळसी असल्यामुळे रात्रीच्या प्राणी माडीवरून काय केलं? देहधर्म केला. आणि कोणती झोप होती? ते सगळा प्रसाद कुठे गेला? तो ओरडला बा, काय झाला? मग जो वरचा लगी कधी म्हणला ओरडण्याचं काम नाही. मला गंगाजल आहे का? पण गंगाजल आहे तर कार्ड कसा लागते? तेवढ्या 2 तास कुठं होतं? पोटातच म्हटलं. मग ते गंगेचं पाणी काय झालं? खारट झालं. त्याचा समुद्र सगळा कसा आहे? मग त्याला काय म्हटलं?
कोणता शब्द वापरला? मूत्रस्थान, समुद्रादी जल. पृथ्वी पाय आणि होमातील अग्निमुख. बरोबर आहे ना. कळलं की ही सूर्य सात नेत्र पृथ्वी पाय आहे त्याचे, होमादेव अग्नी काय आहे? मुख आहे. ही 7 अंगे कोणाची आहे? विराट स्वरूपाची. आता विराटाशी कोणाचा अभेद करायचा आहे? अवकाराशी. विश्वाचा आहे ना अभेद करायचा. अरे वा. विश्वाचा विराटची, विराटचा विश्वाचा कशामध्ये? विराटाचा. आणि विराटाचा कोणाशी करायचा आहे? हे बघ, विश्वाचा विराटाशी काय करायचं? अभेद. आणि बरं ना का, मग आता विश्व केव्हा स्वरूप झाला? विराट स्वरूप. विराट. अभेद चिंतन. आपण नाही का लग्नाचं उदाहरण देऊन सांगितलं, जोपर्यंत लग्न लागत नाही तोपर्यंत काय भेद आहे. आणि एकदा लग्न झाल्यानंतर भेद काय झाला? मग याची जर 50 एकराची जमीन आहे आणि आपली काहीतरी शेण्या गोळ्या करत होती, पण लग्न कोणाचे झालं? श्रीमंताच्यामुळे. आता 50 एकर कोणाची झाली जमीन? कधी विकत घेतली होती? नाही. मग पूर्वी काय होता? आता काय झाला? वेदांत शास्त्रामध्ये भेद आहे का अभेद आहे? का वैसा ज्याचा विश्वदेव पुढे पुढे आलेला. वास्तविक ही अंगे विराटाची सांगितली आहेत, परंतु त्या विश्वाचा विराटाशी चिंतनात अभेद केला आहे, म्हणून विश्वाची म्हणण्यास हरकत नाही. आपण काय केलं? अभेद केला. वास्तविक मुळात कोणाची? विराट स्वरूपाची. विराट स्वरूपाची. आणि आपण त्याचा काय केला? मग विश्वाचा विराटशी भेद केला. मग तो भेद निवृत्त जाऊन अभेदाची काय होते? मग सिद्धी होते. सिद्धी होते. पुढचं तशीच विराट रूप विश्वाची पंचप्राण, पंचकर्मेंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिये आणि अंतकरण चतुष्ट ही मुखाप्रमाणे भोगाची साधने आहेत. कोणाची साधने आहे? सगळी भोगाची. अरे विश्वाची सांगितले ना. तसेच विराट रूप विश्वाची पंचप्राण, पंचकर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय आणि अंतकरण चतुष्ट ही मुखाप्रमाणे काय भोगाची साधने आहेत. पण मुळात कोणाची आहे? ते विश्वाची. आणि मग विश्वाची मानून भोगाची मानायची. हो. नाही का लक्षात आहे? जसं विराटाची सांगितली तशीच कोणाची सांगितली? विश्वाची सांगितली. असं आहे ते. म्हणून एकंदर 19 मुखी, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, पंच प्राण आणि अंतकरण चतुष्ट, 15 आणि 4 19 हे कोणाची आहेत? विश्वाची. पुढे आता जागृत अवस्थेत या 19पासून बाह्य वृत्तीद्वारा शब्दाधिकांचा भोग घेतो, म्हणून विराटरूप विश्व स्थूलाचा भोगता आणि बाह्य वृत्तीवान म्हणजे जागृत अवस्थवान म्हणतात. 19 मुखांपैकी श्रोत्रादी 10 इंद्रिये आणि अंतकरण चतुष्ट ही 14 यांना भोगकाली आपापल्या विषयाची आणि देवतानुग्रहाची आवश्यकता असते. विषय आणि देवता यांच्या साह्यावाचून भोग होत नाही. बरोबर आहे. भोगाची साधन आहे, पण भोग होण्याकरता त्रिपुटी असावी लागत असे. त्रिपुटी नसेल तर भोग होऊ शकत नाही. त्याचा आहे त्रिपुटीमध्ये एक आत्मा, अधिभूत, अधिदैव आणि अध्यात्म. अधिभूत म्हणजे काय? अधिदैव म्हणजे काय? अध्यात्म म्हणजे काय? याच्या थोडक्यामध्ये काय केलेलं आहे? 19 तत्व आहे. ही 19 तत्व कोणाची आहे? ही विश्वाची आणि विराटाची आत्तापर्यंत सांगितली. अरे का विश्वाचा अभेद कोणाशी केला आपण? आता विश्वर आला का विराट सुरू झाला. बरं का? त्याची स्थानं इथे सांगितले. त्यात पण स्थानामध्ये त्रिपुटी असते. एक आहे अध्यात्म, अधिभूत आणि अधिदैव.
तुमच्या गीतेमध्ये सुद्धा तर थोडक्यात विचार आहे, किंतत ब्रह्म. अक्षरम ब्रह्म परम स्वभाव अध्यात्ममुच्यते. स्वभाव अध्यात्म, ज्याला कोणत्याही प्रकारे उत्पत्ती नाही, नाश नाही, असं जे तत्व आहे त्याला काय म्हणायचं? अध्यात्म. आहे का? नक्षरती अक्षरा, ज्याच्यामध्ये कोणते चलनवलन नाही त्याला ब्रह्म म्हणायचं. चळेना सायरेना, असा थोडा किचकट विषय आहे बरं का. तुमचं लक्ष लागलं तर तिकडे कीर्तनाकडे, तर त्याला थोडी किंमत दिली पाहिजे. अधिक विचार कधी करू मी तर सांग.